आणि आज जिल्ह्यांमध्ये काय घडलं तेही आपण पाहूया। पश्चिम विदर्भामध्ये 11 लाख शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका, 6,32,000 हेक्टरवरील शेतीचं नुकसान, शासनाकडे नुकसान भरपाईची मागणी। धुळ्यामध्ये दुष्काळाचं संकट, जिल्ह्यामधील 57 मध्यम आणि लघु प्रकल्पांमध्ये केवळ 50.97% पाणीसाठा शिल्लक, तर चाऱ्याचा प्रश्न गंभीर। सोलापूरचं उजनी धरण मृत साठ्यामध्ये जाणार, सोलापूर शहरासाठी येत्या 4 दिवसात 4 ते 5 टीएमसी पाणी सोडलं जाणार। सध्या धरणामध्ये 8 टीएमसी पाण्याचा साठा उपलब्ध। उद्या सकाळी 10 वाजल्यापासून नागपुरातील अनेक भागांमध्ये 18 तासांसाठी पाणीपुरवठा बंद असेल। 6 जानेवारीला संध्याकाळी 4 नंतर पाणीपुरवठा सुरळीत होणार, दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंदचा निर्णय। परभणीच्या फुकटगावमध्ये जरांगेंच्या आंदोलनासाठी ग्रामस्थांकडून निधी जमा, अखंड हरिनाम सप्ताहाच्या माध्यमातून 71,000 रुपयांचा निधी जमा। मुंबईतल्या आंदोलनासाठी तरुणांना पैसे देणार। नव्या वर्षामध्ये सोलापूरकरांना रिंग रोडची भेट, या रिंग रोडमुळे कृषी, वाणिज्य, शिक्षण, आरोग्य विषयक सुविधांसाठी फायदा होणार। 45 किलोमीटरच्या रिंग रोडमुळे नागरिकांची पैशाची आणि वेळेचीही बचत होणार। कोल्हापूरच्या राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालक मारहाण प्रकरण, महाराष्ट्र स्टेट फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर असोसिएशन कडून निषेध व्यक्त, संबंधितांवर कडक कारवाई करा अन्यथा बेमुदत संपाचा इशारा। रसायनयुक्त पाणी सोडलं जात असल्यामुळे आळंदीची इंद्रायणी आजही फेसाळलेलीच। हिवाळी अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला तरीही महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ मात्र सुस्तच। जळगावमधील संत मुक्ताई साखर कारखाना बंद पडण्याच्या स्थितीत ऊसाच्या कमी लागवडीमुळे यंदाचा आणि 2025चा गाळप हंगाम बंद ठेवण्याचा व्यवस्थापकांचा निर्णय।